आपण असं नेहमी ऐकतो की एक महान राजा होण्यासाठी काय लागतं तर युद्ध, तलवार आणि महत्त्वाची म्हणजे शक्ती. परंतु जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा व्हायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी लागतात संस्कार. आणि हे संस्कार त्यांच्यावर घडवणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची न्यायप्रियता हे सगळं पाहिलं आहे. परंतु हे सर्व संस्कार त्यांच्यामध्ये घडवणारी व्यक्ती कोण? तर त्या आहेत राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यामध्ये हे संस्कार अगदी लहानपणापासून रुजवले होते. त्यांनी फक्त एका मुलाला वाढवलं नाही, तर त्यांनी एक स्वप्न घडवलं, स्वराज्याचं स्वप्न. लहान शिवबा जेव्हा जिजाबाईंच्या कुशीत बसायचे तेव्हा जिजाबाईंनी त्यांना फक्त गोष्टी सांगितल्या नाही, तर त्यातून त्यांना घडवत होत्या. रामायण, महाभारत यांसारख्या कथा सांगून त्यांना त्यातून जिजाबाईंनी धर्म, न्याय आणि सत्य यांचं महत्त्व शिकवलं. आणि यामुळे शिवबांनी कधीही पुढे जाऊन अन्यायाचा मार्ग निवडला नाही. जिजाबाईंनी त्यांना रामासारखं धर्मनिष्ठ आणि भीमासारखा पराक्रमी होण्याचे धडे शिकवले. त्या काळात आजूबाजूला परकीय सत्ता होती, पण तरीसुद्धा जिजाबाईंनी त्यांच्या मनात एकच बीज रोवलं, ते म्हणजे आपलं स्वराज्य हवं. त्या त्यांना नेहमी सांगत असे, हे राज्य आपलं आहे, ही माती आपली आहे, इथे आपलंच राज्य असायला हवं. आणि हा विचार जिजाऊंनी शिवबांच्या मनात इतका खोलवर रुजवला होता की याच विचाराने पुढे जाऊन हिंदवी स्वराज्य जन्माला आलं. जिजाबाईंनी शिवबांना कधीच भीती शिकवली नाही, तर कितीही मोठं संकट समोर आलं तर त्याला धैर्याने कसं सामोरं जायचं हे शिकवलं. जिजाबाईंनी नेहमीच त्यांना अगदी लहान वयापासूनच तलवारबाजी, युद्ध कौशल्य यासाठी प्रोत्साहन दिलं. एक आई आपल्या मुलाला सुरक्षित ठेवते, परंतु जिजाबाईंनी मात्र आपल्या मुलाला शूर बनवलं. अजून एक महत्त्वाचे शिकवण म्हणजे जिजाबाईंनी शिवबांना नेहमी शिकवलं की राजा होणे म्हणजे फक्त एक सत्ता नाही, तर ती एक जबाबदारी आहे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि प्रजेप्रती असलेली काळजी हा शिवबांचा स्वभावाचा एक भाग बनला, तो या जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. जिजाबाईंनी शिवबांमध्ये लहानपणापासूनच शिस्त रुजवली. त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता तसेच लोकांना एकत्र आणण्याची ताकद हे गुण जिजाबाईंमुळेच आले. जिजाबाई या फक्त त्यांच्या आई नव्हत्या, तर त्यांच्या मार्गदर्शक होत्या, त्यांच्या गुरु होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांचं नातं इतकं स्ट्रॉंग होतं की शिवाजी महाराज कोणताही निर्णय घेताना जिजाबाईंचा विचार करायचे. तसेच जिजाबाईंना सुद्धा आत्मविश्वास होता की माझा मुलगा पुढे जाऊन कोणते तरी महान कार्य नक्की करणार. आणि त्यांच्या या बॉन्डिंगमधूनच निर्माण झालं हिंदवी स्वराज्य. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून संबोधतो, पण हे छत्रपतींच्या मागे उभं राहणारं सर्वात मोठं शक्तिशाली असं नेतृत्व म्हणजे राजमाता जिजाऊ आणि त्यांनी शिवबांवर केलेले ते संस्कार. तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जिजाऊंनी केलेला सर्वात मोठा संस्कार कोणता? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.